हॅलो मंडळी, कसे आहात सर्वजण? स्वागत आहे तुमचं पिकाची वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर मग उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे आपण चिप्स बनवत आहोत. तर हे बघा, पहिल्यांदा ह्या साईडून खिसलं तर थोडं ते कट होत होतं, म्हणून डबल शेडिंग केलं त्याला. त्यामुळे खूप छान डिझाईन पण येत होती आणि खूप छान चिप्सही होतात. हे बघा, असे सर्वच बटाटे खिसून घेतले. इथं दिसत असेल तर मला डबल शेडिंग केल्यावर किती छान दिसत होतं. डिझाईन पण खूप छान येत होती आणि हे चिप्स खूप छान लागतात. तुरटीच्या पाण्यात थोडा वेळ भिजू घालायचे आणि परत शिजवून घ्यायचे गरम पाण्यात नमक टाकून. जास्त काहीच करायचं नाही, चिप्स कोणीही बनवू शकतं. हे बघा किती छान दिसत आहेत, किती छान डिझाईन पडते. तर असेच साधे आणि सिंपल रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा पिकाची वर्ल्डला, कमेंट करा, लाईक करा. असे हे बनवून घेतले. आणखीन थोडे वेगळ्या स्टाईलनी बघावं म्हणलं कसं होतात, तर तसे कट करूनही बनवले आहेत. फिंगर चिप्स बोलतो आपण त्याला, तसे छान लागतात. हे आधी मोठं वाटत होतं, आधी आम्ही बनवत होतो तेव्हा, पण ते वाळून खूपच छोटं झाले. तर चालू शकतं एवढं मोठे मोठे पीस ठेवले तरी पण. ही आपण शिजवून घ्यायचं सेम त्याच पाण्यात. आधी चिप्स शिजवून घ्यायचे आणि नंतर ते टाकायचे दुसरेवाले चिप्स आपण. हा बघा आमचा गावाकडचा गॅस, जो कधीच संपत नाही. त्यावर आम्ही म्हणजे चुलीवर बनवून घेतले. चिप्स शिजले होते म्हणताना काढून घेतले आणि ते उन्हात वाळवून घ्यायचे, चांगल्या कडक उन्हात वाळवून घ्यायचे, नाहीतर चिप्स लाल होतात. हे बघा इथं पसरवले आहेत एका साडीवरती. 2-3 पण एका दिवसात ते वाळलेच नाहीत. 2 दिवस वाळवावे लागले, कारण का एवढं कडक ऊन होतं. पण त्याला काय झालं होतं काय माहिती, ते वाळलेच नाहीत. मग दुसऱ्या दिवशी आणखीन वाळवून घेतले. हे पसरवून घेतले उन्हामध्ये. आणि इथं जे फिंगर चिप्स केले होते ते लास्टला थोडा याला शिजायला टाईम लागला, पण तेही पसरवून घेतले उन्हामध्ये छानसे आणि सुकवले 2 दिवस. ह्याला सुकायला थोडा वेळ लागला, ते पटकन सुकले. तर अशा पद्धतीने अशीच गावाकडचे ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा पिकाची वर्ल्डला आणि लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात हेही मला नक्की सांगा. चला तर मग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशीच नवीन एखादी रेसिपी घेऊन. चला तर मग मंडळी, बाय बाय.